हॅलो फ्रेंड्स, टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण BDS इयत्ता 4 यामधील प्रकरण नंबर 6 कंसांचे भागाकार, गुणाकार, बेरीज व वजाबाकीचे नियम पाहणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा कंस सोडवावा लागेल. त्यानंतर आपल्याला गुणाकार असेल किंवा भागाकार असेल ते प्रथमतः सोडवावं लागेल आणि त्यानंतर आपण बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. जर समीकरणामध्ये बेरीज वजाबाकी पहिला असेल, नंतर गुणाकार भागाकार असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वप्रथम गुणाकार व भागाकारच सोडवावा लागेल. आणि या सर्वांमध्ये सर्वप्रथम तुम्हाला जे कंस असतील ते कंस पहिला सोडून घ्यायचे आणि नंतर हे गुणाकार भागाकार, नंतर बेरीज वजाबाकी या पद्धतीनं समीकरण सोडवायचं आहे. तर चालू करूया सोडवलेले उदाहरण नंबर 1 पासून. तर 1 नंबरचं उदाहरण इथे आहे 44 भागिले 11. तर यामध्ये तुम्ही जर पाडे एकदम परफेक्ट पाठ केले ना तर तुम्हाला तोंडी उत्तर पटापट मिळत जातील. गुणुले 2 अधिक 8 भागिले 4 वजा 3 बरोबर प्रश्नचिन्ह. तर आपल्याला समीकरण हे सोडवायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे 11च्या पाडामध्ये 44 आहे. 11 चौक 44 पहिला कंस सोडवायचा आहे बरोबर. 11 चौक 44 4 गुणुले 2 अधिक, आता तुम्ही इथे डायरेक्टली भागाकार आहे बरोबर. 8 भागिले 4 करू शकता, 4 दुनी 8 बरोबर, वजा 3. आता इथे 4 दुनी 8 गुणाकार आहे, पहिला गुणाकार करावा लागेल बरोबर. 8 अधिक, किंवा इथं डायरेक्टली तुम्ही 2 वजा 3 वजा 1 करू शकता, डायरेक्ट वजा 1 पण लिहू शकता. पण ज्यांना येत नाही त्यांनी काय करू शकतो, और 8 अधिक 2 वजा 3, 8 वजा 1 7, किंवा ज्यांना येत नाही त्यांनी 10 वजा 3 बरोबर 7 या पद्धतीने पण उत्तर काढू शकतात. तर आपलं उत्तर आहे 7, पर्याय क्रमांक 3. 2 नंबरचं उदाहरण आहे कंसामध्ये आपल्याला दिले 55 भागिले 5 अधिक 3 गुणुले 18 भागिले 3 वजा 10 बरोबर प्रश्नचिन्ह. तर आता इथे सर्वप्रथम आपल्याला कंस सोडून घ्यायचे. मग कंसामध्ये बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल किंवा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला माहिती आहे 5 एके 5 आणि 5 एके 5 म्हणजे 11 पंचे 55. इथे आलं भागाकार 55 भागिले 5, 5 एके 5, 5 एके 5 11 अधिक 3. कंस जर डायरेक्ट सोडवायचं असेल तुम्ही डायरेक्टली 14 पण लिहू शकतात. पण 4थीच्या मुलांना एवढं इझिली लगेच स्टेप घेतल्यावर समजणार नाही, त्यामुळे मी स्टेप वाईज जाते. गुणुले 18 भागिले 3, 3च्या पाडीत 18 आहे ना, 3 संग 18 6, मग हा कंस गेला बरोबर, वजा 10. तर बरोबर पहिला कंस सोडवायचा आहे. इथे गुणाकार आहे बरोबर आहे, पण सर्वप्रथम आपल्याला कंस सोडवायचे. तर 11 अधिक 3 किती झाले 14 गुणुले 6 वजा 10. तर 14 सक किती, 6 चौक 24, 2 6 के 6 2 8. ज्यांना पाडे आहेत ते डायरेक्टली सांगू शकतात 14 सक 84 वजा 10. 4तून 0 गेले 4, 8तून 1 गेले 7, 74. 74 आहे तर पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 74. 3 नंबरचं उदाहरण आहे आपल्याला इथं 17 गुणुले 5 वजा 3 गुणुले 7 अधिक 8 गुणुले 2. तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला जेव्हा हे समीकरण देतात ते तुम्ही जेव्हा सोडवताना ना ते व्यवस्थित तुम्ही मांडून घ्यायचे. जे दिलेलं आहे तेच तुम्ही व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे का. जर तुम्ही इथं त्यांनी वजाबाकी दिलं तिथे तुम्ही अधिक केलं तर तुमचं उत्तर चुकू शकते. त्यामध्ये काळजीपूर्वक बघायचं आहे की आपण जे समीकरण दिलेलं आहे तेच समीकरण मांडून घेतलेलं आहे का. ठीक आहे. तर आता इथे कंस नाही आहे, त्यामुळे आता इथं सर्वप्रथम आपल्याला जर गुणाकार असेल तर गुणाकार आणि भागाकार असेल तर भागाकार सोडून घ्यायचे आणि बेरीज वजाबाकी हे शेवटी ठेवायचे. त्यामुळे पहिले गुणाकार करून घ्यायचे बरोबर. हे 2 गुणाकार आणि हे 1 आणि हे 2 गुणाकार आपल्याला पहिल्यांदा करायचे. 17 पंचे 85 बरोबर, वजा 7 त्रिक 21, हे अधिक चिन्ह आहे तसं 8 दुनी 16. तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, वजा 21 अधिक 16 करू शकता बरोबर. 85 वजा 5 येईल बरोबर 80. 80 आहे तुमचं इथं उत्तर नंबर 2. किंवा
और तुम्ही काय करू शकता 85 वजा 21 करू शकता. 5तून 1 गेले, किती राहिले 4 बरोबर. 8तून 2 गेले, 8तून 2 गेले 64 अधिक 16 बरोबर. 64 अधिक 16. 6 4 6 4 6 4 10 0 हातच्या गेले 1 6 1 7 7 1 8 80. तुम्ही डायरेक्टली अशी स्टेप करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ह्याची पहिला वजाबाकी करून यांची बेरीज करू शकता, जे तुम्हाला सोपे वाटेल त्या पद्धतीने. तर उत्तर आहे आपलं 80, उत्तर 2. 4 नंबरचं इथं सोडवलेलं उदाहरण आहे. सतरा अधिक कंसामध्ये 3 अधिक 2 वजा 8 अधिक 6 गुणुले 2 बरोबर प्रश्नचिन्ह. तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सर्वप्रथम कंस सोडवून घ्यायचा आहे. 17 अधिक 3 अधिक 2 किती झालं 5 वजा 8 अधिक 6 गुणुले 2. तर कंस सोडून झाल्यानंतर बघायचं भागाकार गुणाकार आलेला आहे का, तर आलेला आहे. तर पहिल्यांदा गुणाकार सोडून घ्यायचा, नंतर बाकीचं सोडून घ्यायचं. 17 अधिक 5 वजा 8 अधिक 12 6 दुनी 12 बरोबर आहे. तर आता ह्यांची आपण बेरीज करू शकतो. 17 अधिक 5 22. डायरेक्टली तुम्ही हे पण करू शकता. वजा 8 अधिक 12 किती होते अधिक 4 बरोबर, अधिक 4. तर उत्तर किती येईल 22 अधिक 4 26. और तुम्ही काय करू शकता इथे, और काय करू शकता इथे 17 अधिक 5 22 वजा 8 अधिक 12. तर 22 वजा 8 किती 14. म्हणजे एक स्टेप तुमची इथे वाढेल 14 अधिक 12 बरोबर 26. एक स्टेप वाढेल. तुम्हाला या पद्धतीने सोपं वाटलं तर तुम्ही डायरेक्टली एक स्टेप घालून पुढची स्टेप करू शकता, किंवा तुम्ही स्टेप वाईज पहिला वजाबाकी करून नंतर बेरीजही करू शकता. तर उत्तर येईल 26, पर्याय नंबर 4. तर अशाच इझी अंडरस्टँडिंगसाठी लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट जरूर करा. थँक्यू.